बघा तुम्ही विकासाची गोष्ट घेतली तो जे युवा एक थांबलाय कुलदीपभाई शेंडे आपला तोच एक विकास करू शकतो। राहिले गेल्या 25 वर्षात काहीच विकास झाला नाही। जे लोक आहेत त्यांचा विकास तुम्ही बघितला तर झिरो आहे आणि कुलदीपभाईंनी फक्त 1.5 महिन्यात वातावरण एवढं टाईट करून ठेवलंय। आणि विकासाचं म्हणाल तर तुम्ही बघत असाल सगळीकडे का भाईचंच फक्त नाव चालू आहे आणि खोपोलीतली म्हणण्यापेक्षा सगळीच लोक युवा जी पोरं आहेत ती सगळी कुलदीपभाई शेंडेंच्या पाठी आहेत। बघा सगळी तर मुळात आजची युवा पोरं सगळी स्वतः कमवतात, स्वतः सगळं करतात। आज जी भाईंच्या पाठी जी युवा थांबलेत ना ते बिनस्वार्थी थांबलेत। का थांबलेत का गेल्या किती तर वर्षापासून खोपोलीचा विकास झाला नाहीये आणि भाईंचे वचन आणि भाईंचा जो काम करण्याचा एक अंदाज आहे आणि एक ताकद आहे त्याच्यावरनं आपण लावू शकतो अंदाज का विकास हा झाल्याशिवाय थांबणार नाही। आणि राहिला हॉस्पिटलचा विषय तर भाईंनी सगळ्यात मोठी गोष्ट सांगितली आहे की हॉस्पिटल हा खोपोलीचा सगळ्यात महत्त्वाचा एक हॉस्पिटल आहे नगरपालिका तो भाई सगळ्यात पहिला डेव्हलप करणार आहेत। आणि खोपोलीकरांचं असं आहे का सगळे आर्थिकपासून थोडे हे कमी आहेत तर भाईने सगळ्यात मोठी गोष्ट सांगितली की सरकारी हॉस्पिटल आणि जे हॉस्पिटलला जी लागणारी यंत्रणा असतील किंवा हॉस्पिटलला डॉक्टर असतील ही आपल्या खोपोलीत कमी आहे। भाई त्या ताकदीने ते निवडून आल्यानंतर ते करणार आणि भाई म्हणले पण माझ्याकडे काय जादुई छडी नाहीये, मला आल्यानंतर थोडा सेटअप लावायला लागल, ते झाल्यानंतर एक थोडे दिवस जातील पण त्या झाल्यानंतर नक्कीच खोपोलीचा विकास आपण जाम स्पीडने करू आणि युवा सगळे भाईंसोबत आहेत आणि गुलाल तर हा फक्त शिवसेनेचाच असणार आहे ह्यात काय सांगण्याची गरज नाहीये। बघा काही गोष्टी शिरपाट्यात तुम्ही म्हणाल ट्रॉपिकाचं तर हा किती वर्षापासून तो थांबलेला विषय। भाईंनी फक्त भाईया रनिंगमध्ये आले आणि भाईंनी सगळ्यात मोठा विषय घेतला ट्रॉपिकचा। भाईंच्या हातात पावर आली, भाईंच्या सगळं आलं तर सगळ्यात मोठे आम्ही शिरपाट्या म्हणून म्हणणार का भाई पहिले ट्रॉपिकचा विषय क्लिअर करा। आणि राहिला बाईक रॅलीचा तर येणाऱ्या 1-2 दिवसात शिरपाट्यावर 10 नंबरमध्ये सगळ्यात भव्य बाईक रॅली होणार आहे, शक्ती प्रदर्शन होणार आहे आणि भाईंचे बंधू आमच्यात नेहमी फिरतायत 10 नंबरमध्ये आणि भाईंना एवढा भारी रिप्लाय आहे ना आणि 10 नंबरची एवढी मोठी ताकद आहे ना जी लोक म्हणतात बालेकिल्ला त्या बालेकिल्ल्याला तोडून भाईला तिथं कसे विजय करायचे हे आमची युवांच्या हातात आहे।